नमस्कार, मी मंजिरी कपडेकर. मंजिरी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता आषाढ तळत आहोत. आषाढातला दुसरा पदार्थ आपल्याला करायचे धपाटे. हे धपाटे आपल्याला तळून करायचे. अतिशय टेस्टी होतात आणि हे धपाटे छान अजून खमंग खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. ती एक खूप महत्त्वाची टिप आहे. तर ही टिप बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे धपाटे नक्की तुम्हाला आवडणार आहेत मला माहित आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघत राहा. आता धपाटे करण्यासाठी बघा इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि हा आपलं बेसन आहे. आणि इथं मी जे तुम्हाला म्हटले खूप छान टिप आहे की वडे अजून टेस्टी होण्यासाठी, तर मी इथं हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ती मी पाण्यात भिजवून ठेवली. एक 5-6 तास आपण ही स्वच्छ धुवायची आणि पाण्यात भिजून 5-6 तास ठेवून द्यायची. आता इथे हे प्रमाण कसं घेतलंय बघा. हे 1.5 कप मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ आहे, त्यानंतर अर्धा कप बेसन आहे आणि पाव कपापेक्षा थोडंसं जास्त तांदळाचं पीठ आहे आणि अर्धा कप उडदाची डाळ आहे. आता हे सगळं आपल्याला वापरायचं आहे. त्यासोबत आता मी ह्याला वाटण्यासाठी काय करणार आहे बघा. आपल्याला ह्याला टेस्टी छान करण्यासाठी जिरे घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात. त्यानंतर हिरव्या मिरच्या साधारण एवढ्या प्रमाणाला आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या लागतील. हिरव्या मिरच्या घालताना त्याचा तिखटपणा कसा आहे बघायचा आणि मग त्यावर घालायचं. तो खूप तिखट होऊ शकतो. ह्या मिरच्या माझ्या तिखट आहेत त्यामुळे एवढ्या 4 ते 5 एवढ्या मला बास होतील. आता याच्यात घालूया लसणाच्या पाकळ्या, एक 10-12 लसूण आणि कढीपत्ता. मी सगळ्यामध्ये कढीपत्ता वाटून घालते, तुम्हाला सांगितलंय. तर मला कढीपत्ता जेवढा आपण खाऊ शकतो तेवढं खाणं किती महत्त्वाचं आहे हे मला माहीत आहे. आणि ह्या कढीपत्त्याने वड्याची टेस्ट तर खूप वाढणार आहेच आणि आपल्याला हेल्थसाठी सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे आपण हे सगळं आता एकत्र वाटून घेऊया. तर बघा हे आपलं सगळं व्यवस्थित वाटून झालेलं आहे. आपण हे या पिठामध्ये घालूया. आता हे घातलं. मिरची छान तिखट आहे त्यामुळे थोडा 4 मिरच्या आपल्याला परफेक्ट आहेत. मिरच्या तिखट आहेत चांगल्या, उघडल्यानंतर असा ठसका आला चांगला, त्यामुळे 4 मिरच्या आपल्या ह्या एवढ्या मिश्रणासाठी भरपूर आहेत. आता आपण काय करूया, ही उडदाची डाळ जी भिजवलेली आहे ती पण मी मिक्सरच्या भांड्यात घेते आणि वाटून घेते. हे डाळ भिजवलेलं जे पाणी आहे थोडंसं त्यात घालूया आणि हे छान व्यवस्थित आपण वाटून घेऊया. आता ही उडदाची डाळ बघा आपण छान वाटून घेतलेली आहे. ही याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे. आता याच्या आधी काय करूया, आपण ह्याच्यात फक्त वाटण घातलेलं आहे. आता आपल्याला घालायचं आहे हळद, एक अर्धा टीस्पून, त्यानंतर हिंग घालूया अर्धा टीस्पून. हिंगाला मस्त खमंग वास येतोय. तीळ घालूया 1 टीस्पून आणि मीठ. त्यानंतर कोथिंबीर. हे आता मिक्स करते मी सगळंच. 2 टेबलस्पून तेल आपण गरम केलेलं घातलं ह्याच्यात. आता हे जे उडदाचे वाटण आहे ते पण घालूया सगळं आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता ह्या उडदाच्या ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं सगळं. लागलं तसं मग पाणी घालायचं त्याच्यात. एकदम पाणी नाही घालायचं, बघून घालायचं जरासं. व्यवस्थित पिठाचा असा गोळा तयार झाला पाहिजे. आता हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आपलं. त्याला परत एक तेलाचा हात लाव. हे चिकट होतं कारण ह्याच्यात उडदाची डाळ पण आहे, गव्हाचं पीठ आहे त्यामुळे हे चिकट होतं. थोडंसं तेलाचा हात लावायचा याला. आता हा छान गोळा तयार झालाय. मी ह्याच्यात काढले बुट्टीत ह्या. आता हे साधारण 15-20 मिनिटं ठेवायचं आणि मग ह्याचे धपाटे आपण करून तळून घेऊया. आता हे बघा पीठ चांगलं मुरलेलं आहे, मस्त झालेलं आहे. अगदी तसं पाहिजे तसं मऊ. ह्याचे आपल्याला लाटता येतील धपाटे. तर आपण लाटून धपाटे करूया. मी काय ते वाटीत तेल काढून घेते. म्हणजे आपण थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला हे लाटता येते व्यवस्थित. असे गोळे करून घेते पहिल्यांदा. आपण पुरी करतो ना, पुरीपेक्षा थोडा मोठा साईज घ्यायचा. तेलाचा हात लावून आपण असे गोळे करून घेऊया आधी. आता हा एक गोळा मी घेतलाय. थोडंसं तेल लावते त्याला, जसं आपण पुरी लाटायला तेल लावतो तसंच घेऊया. हलक्या हाताला लाटायचं, खूप भरभर नाही लाटायचं. जसं गव्हाचे पीठ असेल तसं नाही लाटायचं, थोडं व्यवस्थित करून घ्यायचं. पहिल्यांदा गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे मग तो जे धपाट आहे ते व्यवस्थित
फुगतं. हे बघा, पहिला आहे तरी पण किती छान फुगलेलं आहे. आणि मस्त आता हे तळून घ्यायचं. आता मी गॅस कमी करते म्हणजे जरा कलर पण छान येईल. एकदा फुगला की मग थोडा गॅस कमी करायचा. पहिल्यांदा मोठाच गॅस ठेवायचा. आता बघायला अगदी परफेक्ट कलर आलेला आहे. मस्त फुगतंय बघा हे अगदी. किती छान फुगलेला पण आणि कलर बघा केवढा सुंदर आलाय त्याचा. किती छान ना, मस्तच झालेले आहेत हे धपाटे आपले. हे जसं मी सांगितलं की आषाढामध्ये आपण हे मटकीची उसळ म्हणजे थोडी मिरची आणि मटकीची उसळ करायची आई. त्यासोबत हे धपाटे खूप छान लागतात. आणि मसाले भात एरवी जर समजा तुम्हाला करायचं असेल तर हे तुम्ही असं दह्यासोबत खाऊ शकता, शेंगदाणे चटणीसोबत खाऊ शकता, किंवा लोणचं वगैरे घेऊ शकता, लोण्याबरोबर खाऊ शकता. आणि खूप छान असा एक नाश्त्याचा पदार्थ पण होऊ शकतो आणि मेन कोर्स पण होऊ शकतो. किती सुंदर धपाटे झालेत बघा. हे मी जी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे की उडदाची डाळ पण मस्त ह्याच्यात वाटून घातली, त्यामुळे काय झालं की पीठ असं मस्त मऊ तयार झालं. तर न थापता आपल्याला ते लाटता आले. लाटल्यामुळे एकसारखे लाटले गेले, फुगले पण सगळ्याचे सगळे. तर इतके सुंदर धपाटे झाले. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला ते करायला जमले का, आवडले का, हे सगळं मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि माझी रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका.